आगतम स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। क्षण हे आनंदाचे, क्षण हे आनंदाचे, क्षण हे माधुर्याचे, क्षण हे आनंदाचे, क्षण हे माधुर्याचे आणि क्षण हे आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करून सूत्रसंचालन करण्याचे। नमस्कार, मी अप्पासाहेब कोळेकर आपल्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत करतो। आजच्या विविध गुणदर्शन कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी शिक्षण प्रसारक संस्थेचे पद्मभूषण वसंतराव दादा पाटील महाविद्यालय आधुनिकता दिनाच्या निमित्तानं आयोजित विविध गुणदर्शन आणि वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचा आजचा हा विविध गुणदर्शन कार्यक्रम आणि या विविध गुणदर्शन कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय तात्या, उपाध्यक्ष आदरणीय बापू, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जी.डी. कोरे सर, उपप्राचार्य प्राध्यापक यादव सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर दिलीप गाडे सर आणि उपस्थित सर्व प्राध्यापक बंधू भगिनी, विद्यार्थी मित्र हो, आपणा सर्वांचं आजच्या या विविध गुणदर्शन कार्यक्रमाच्या निमित्तानं सहर्ष असं स्वागत आहे। महाविद्यालयामध्ये होणाऱ्या अनेक नाविन्यपूर्ण गोष्टींपैकी ही नाविन्यपूर्ण गोष्ट म्हणजे प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयामध्ये रोपट्याला पाणी घालून होते आणि निसर्ग संवर्धनाचा हा एक उत्तम संदेश या माध्यमातून दिला जातो। उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात होत आहे। उगवत्या सूर्याने नवी दिशा दिसते, बहरत्या निसर्गाने सृष्टी फुलते। तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमुळे स्वागताचे हे क्षण उजळलेले दिसते। सर्वांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत। सर्वप्रथम मान्यवरांचं स्वागत। मी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जी.डी. कोरे सर यांना विनंती करतो की विचारपीठावर उपस्थित संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय तात्या यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं। टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत। प्राध्यापक यादव सर यांना विनंती आहे की त्यांनी विचारपीठावर उपस्थित सन्माननीय बापू सुरेश बापू पाटील संस्थेचे उपाध्यक्ष यांचं स्वागत करावं। डॉक्टर गाडे सर यांना विनंती आहे की त्यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जी.डी. कोरे सर यांचं स्वागत करावं। डॉक्टर गोडसे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी विचारपीठावरती येऊन महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक यादव सर यांचं स्वागत करावं। सन्माननीय राठोड सर यांना विनंती आहे की त्यांनी विचारपीठावर उपस्थित डॉक्टर दिलीप गाडे सर यांचं स्वागत करावं। धन्यवाद सर। पुनश्च एक वेळ सर्वांचं सहर्ष असं स्वागत करून आजच्या या कार्यक्रमाचं स्वागत आणि प्रास्ताविक करण्यासाठी मी डॉक्टर दिलीप गाडे सर यांना आमंत्रित करतो। डॉक्टर दिलीप गाडे सर कार्यक्रमाचं स्वागत आणि प्रास्ताविक। विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी, त्याचबरोबर त्यांना आपल्या कला आणि कौशल्याचं सादरीकरण करण्यासाठी, तसेच त्यांच्या आत्मविश्वासाला नवा आयाम देण्यासाठी दरवर्षी हा कार्यक्रम आपण आयोजित करत असतो। या ठिकाणी मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतो की गेल्या सलग 3 वर्षांमध्ये महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागामध्ये शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आयोजित जिल्हास्तरीय युवा महोत्सव मध्ये प्रथम क्रमांक मिळवायला हे महाविद्यालय अव्वल ठरलेलं आहे। त्याचबरोबर 2024-25 या वर्षामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या विद्यापीठ स्तरीय मध्यवर्ती युवा महोत्सव मध्ये प्रथम क्रमांक गेल्या 43 वर्षामध्ये प्रथमच महाविद्यालयाला हा प्रथम क्रमांक मिळालेला आहे। त्यामध्ये महाविद्यालयाला आपलं नाव उज्ज्वल केले आपल्याला पाहायला मिळतं आणि 10 मिनिटापेक्षा 1 सेकंद जरी जास्त झाला तर प्रसंग बाद होत असतो। अशा परिस्थितीमध्ये आमचे विद्यार्थ्यांनी सलग 3 वर्ष जिल्हास्तरीय आणि 1 वर्ष 2024-25 विद्यापीठ स्तरावरती प्रथम क्रमांक मिळवलेला आहे। आणि आज हे विद्यार्थी त्यांना एक प्रेरणा मिळाली आमच्या योग महोत्सवाच्या माध्यमातून। ते आज विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्रभर पोवाड्याचा कार्यक्रम करत असलेले पाहायला मिळतं आणि म्हणून अशाच विविध सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून
विद्यार्थ्यांनी आपले एस संपादन करून यशाचे शिखर गाठले पाहिजे असं मला वाटतं. म्हणून विद्यार्थ्यांनी अशा या कलामध्ये भाग घेतला पाहिजे आणि आपलं यश जे आहे ते संपादन केलं पाहिजे. आणि आता या ठिकाणी आपण विविध कलांची उत्सव मूर्ती उलगडण्यासाठी आपल्या विद्यार्थ्यांच्या बहुगुणी व्यक्तिमत्वाची झलक पाहण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी सज्ज होऊया. आणि या ठिकाणी मी माझं प्रास्ताविक आणि स्वागत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. डॉक्टर गाडे सर यांच्या प्रास्ताविकानंतर मी सन्माननीय प्राचार्य डॉक्टर जी.डी. कोरे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. आज आपण हा सांस्कृतिक सोहळा हा एका महाविद्यालयाच्या वर्षभराच्या कार्यक्रमामध्ये त्याला एक अनन्य असं साधारणपणे महत्त्व आहे. तर आमच्या सर्व सहकार्याने म्हणजे स्टाफने प्राध्यापकांनी सुद्धा त्यामध्ये अतिशय हिरिरीनं भाग घेतला. आणि गेल्या 2 दिवसातलं महाविद्यालयातलं वातावरण जर बघितलं तर अतिशय आनंददायी, उत्साहपूर्ण आणि चैतन्यदायक असं ते वातावरण होतं. आणि या अशा सुंदर वातावरणामध्ये आपला वार्षिक स्नेहसंमेलनाचा म्हणजे आधुनिक दिनाचा कार्यक्रम पार पडत आहे. या आधुनिक दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला कल्पना आहे की तुम्ही सगळेजण विद्यार्थी आता यानंतरच्या कार्यक्रमासाठी आतुरतेने वाट पाहताय. त्याला आपण विविध गुणदर्शन म्हणतोय. आणि या विविध गुणदर्शन कार्यक्रमामध्ये प्रत्येकजण, प्रत्येक विद्यार्थिनी आपल्या कलागुणांचा आविष्कार निश्चितपणानं चांगल्या पद्धतीनं करणार आहे. आणि त्यासाठी तुम्ही आतुरतेने वाट पाहताय. तरी परंतु काही गोष्टी या चैतन्यमय वातावरणात, आनंददायी वातावरणामध्ये तुम्हाला स्पष्टपणानं सांगणं गरजेचं आहे. आजचा दिवस आणि उद्याचा दिवस गेल्या 2 दिवसाप्रमाणेच आनंददायी जावा ही मी अपेक्षा करतो. परंतु त्याच वेळी एक साधारणपणे प्रत्येक चांगल्या गोष्टीत कुठे ना कुठे एखादा खडा पडण्याची शक्यता असते आहे. त्यामुळे एस्पेशली विद्यार्थ्याच्या विभागामध्ये निश्चितपणाने मी असं म्हणेन की कुठल्याही शिस्तीला कसल्याही प्रकारची बाधा न येता प्रत्येक कार्यक्रम रसिकतेने त्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायला हरकत नाही. रसिकतेनं आस्वाद घेणं आणि डिसिप्लिन बिघडवणं यामध्ये एक फार छोटी रेषा असते आणि ती छोटी रेषा कुणीही पार करण्याचा प्रयत्न करू नये. आणि एवढी अपेक्षा करतो आणि आज आणि उद्या सगळ्यांनी सगळ्या कार्यक्रमांचा व्यवस्थितपणे आस्वाद घ्यावा. आणि या 2 दिवसासाठी महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणून निश्चितपणाने मी शुभेच्छा देतो. आणि अध्यक्षांच्या आणि उपाध्यक्षाच्या परवानगीनं या वार्षिक स्नेह संमेलनाचं किंवा आधुनिकता दिनाचं औपचारिकरित्या उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. आणि मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. माननीय प्राचार्यांच्या अध्यक्षीय मनोगतानंतर आजच्या या उद्घाटनपर समारंभाचा आभार प्रदर्शन करण्यासाठी माननीय प्राचार्य प्राध्यापक धनपाल यादव सरांना मी आमंत्रित करतो. आजच्या या उद्घाटनपर समारंभाचा आभार प्रदर्शन संपन्न करण्याची जबाबदारी श्री डॉक्टर आप्पासाहेब कोळेकर सर हे पार पाडत असतात. उपप्राचार्य यादव सर यांनाही विनंती करतो की त्यांचं आपण सर्वांनी मिळून त्यांचं सहर्ष स्वागत, त्यांचा सत्कार या ठिकाणी करावा. सन्माननीय व्यासपीठ, आपल्या शिक्षण प्रशासन संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय तात्या, उपाध्यक्ष बापू, आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जी.डी. कोरे सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर दिलीप गाडे सर, आमचे मार्गदर्शक मुलाने सर, त्याचबरोबर त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले झांबरे मामा, आपल्या महाविद्यालयाचा सर्व स्टाफ आणि विद्यार्थी मित्र, गेले महिना झालं सांस्कृतिक विभाग प्रमुख गाडे सर, प्राचार्य डॉक्टर कोरे सर यांचा आभार. आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले आमचे मार्गदर्शक मी सांगतोय त्यांना सुद्धा, ते इथं सर्व्हिसला असताना काही यांची कवाली आम्ही ऐकले नाही सर, मुलांनी सर तुमची कवाली ऐकल्या तर त्यांचंही आभार मानतो. आणि आमच्या संस्थेचे सभासद झांबरे मामा हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित दाखवली, त्यांचं आभार मानून विद्यार्थ्यांना विविध गुणदर्शनासाठी मी शुभेच्छा देतो. आपल्या प्राचार्य साहेबांनी तर आव्हान केलंच, त्याचबरोबर मुलांनी रसिकतेचा आनंद घेऊन कोणतंही गालबोट लागता कामा नये या दृष्टीने तुम्ही कार्यक्रम पार पाडायचा आजचा आणि उद्याचा असं आव्हान करून आपली रजा घेतो. त्याचबरोबर जो चुकून जर कोणाचा नामोल्लेख राहिला असेल त्यांचाही आभार मानून मी आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. हा उद्घाटनपर समारंभ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. मी मान्य अभंगातून उमटते ओळख, संतांची पवित्र गाथा,
अभंगातून उमटते ओळख, संतांची पवित्र गाथा. महाराष्ट्र जपतो अभंगातून भक्तीची अखंड निष्ठा, भक्तीची अखंड निष्ठा. प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात आपल्या सांस्कृतिक ईश्वर पूजेने केली जाते. तर